मी पहिल्यांदा काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, आमच्या नेत्या सोनियाजी गांधी, आमचे युवा नेते राहुलजी गांधी, वेणुगोपालजी, या सर्व नेत्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर महाराष्ट्रातील आमचे नेते माननीय नाना पटोले साहेब, महाराष्ट्राचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे, त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि विधानमंडळाचे आमचे पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर देशभरात आणि महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडी आहे, या आघाडीचे देशाचे नेते माननीय शरद पवार साहेब यांच्या पक्षाचा पाठिंबा आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीचा दुसरा पक्ष जो आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, या पक्षाचंही समर्थन आहे। समाजवादी पार्टी आणि इतर पक्षांचं सुद्धा समर्थन मला प्राप्त आहे आणि त्यामुळं मी निर्धास्त आहे। निश्चितपणे महाराष्ट्रातनं मी राज्यसभेवर निवडून जाईल। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकर विचारधारेचा हा महाराष्ट्र आहे, सर्व धर्म समभाव मानणारा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या विकासासाठी निश्चितपणे माझ्याकडून प्रयत्न होतील। आमचे सगळे आमदार महोदय, मित्रपक्षाचे आमदार महोदय हे सुद्धा मला या निवडणुकीमध्ये साथ देणार आहेत। मी त्या सगळ्यांच्या प्रति आभार व्यक्त करतो आणि माझी राज्यसभेची निवडणूक ही निश्चितपणे यशस्वी होईल असा मला विश्वास आहे आणि तो विश्वास मी व्यक्त करतो। चेंबूरमध्ये माझा जन्मच झाला आहे। मी चेंबूरमधून 2दा नगरसेवक झालो, मुंबईचा महापौर झालो, चेंबूरच्या जनतेने मला 2दा आमदार केलं, चेंबूरच्या जनतेनं मंत्री बनवलं, उपनगराचा पालकमंत्री बनवलं। ही सगळी काँग्रेस पक्षाची देण आहे आणि मग अशा वेळेस चेंबूरची जनता सुद्धा माझ्यासोबत आहे आणि त्यांना आनंद होणं स्वाभाविक आहे। मी त्यांना धन्यवाद देतो। हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर चळवळीचा विचारधारेचा महाराष्ट्र आहे। महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहत आहेत। दलित वर्ग आहे, मागासवर्गीय आहेत, ओबीसी आहेत, आदिवासी आहेत, कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, झोपडपट्टीमध्ये राहणारा वर्ग आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। अशा अनेक प्रश्न आज प्रलंबित आहेत। मग ते महागाईचे असेल, बाकीच्या गोष्टीचे असतील, या प्रश्नावर वाचा फोडण्याचं काम राज्यसभेमध्ये मी पक्षाच्या वतीनं करत आहे।